स्वामी मुक्तानंद ज्युनियर कॉलेज येवला ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये सर्वांचे स्वागत. आज आपण न्यू चॅप्टर सुरू करतोय, इलेक्ट्रोस्टॅटिक्स. मध्ये असताना तुम्ही काही इम्पॉर्टंट टर्म्स बघितल्या. त्याच्यामध्ये होती इलेक्ट्रिक फ्लक्स. तर इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे काय असणार आहे, तर the total number of electric lines of force passing normally through the given area in electric field is called the electric flux through that area. तर यामध्ये आपल्याला हा एक एरिया दिलेला आहे. या एरियामधून किती इलेक्ट्रिक लाईन्स पास झाल्या ते आपल्याला काढायचं आहे. आणि त्या इलेक्ट्रिक लाईन्स कशा असल्या पाहिजे, तर नॉर्मली थ्रू गिवन एरिया. तर ह्या एरियाला नॉर्मल असलेल्या, नॉर्मल म्हणजे बघा, तर त्या एरियाला नॉर्मल असलेले आपल्याला इलेक्ट्रिक लाईन्स पाहिजे. नॉर्मल म्हणजे या डायरेक्शनने असलेले आपल्याला इलेक्ट्रिक लाईन्स पाहिजे. आता यामध्ये इलेक्ट्रिक लाईन्स प्रोपोर्शनल टू दी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. त्यामुळे हा जो इंटेन्सिटी असणार आहे, ती इंटेन्सिटी आपल्याला या डायरेक्शनने पाहिजे. तर यामध्ये एरिया आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी यांचं रिलेशन इलेक्ट्रिक फ्लक्स बरोबर असणार आहे. मग यामध्ये आपल्याला हा जो एरिया आहे त्याचा एरियल व्हेक्टर पाहिजे. तर तो एरियल व्हेक्टर जो असणार आहे, तो एरियल व्हेक्टर त्याला त्या एरियाला परपेंडिक्युलर असणार आहे. आणि आपल्याला ही जी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आहे तिचा कंपोनंट अलॉंग दी ds पाहिजे. मग यामध्ये ही जो इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आहे तिचा कंपोनंट अलॉंग दी ds पाहिजे. तर आपण काय करणार आहे, तर ही जी ds आहे ती एक्सटेंड करणार आहे आणि त्याच्यावरती e वरून परपेंडिक्युलर टाकणार आहे. तर हा जो व्हेक्टर भेटणार आहे, हा व्हेक्टर इट इज अ व्हेक्टर ऑफ कॉम्पोनंट E अलॉंग दी ds. आणि यामध्ये हा जो अँगल आहे, हा अँगल समजा काय असेल, थिटा असेल, तर E चा कॉम्पोनंट अलॉंग दी ds तो असणार आहे तुमचा E cos थिटा. आणि मग बाय डेफिनेशन द इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू द एरिया इज d phi is equal to ds E cos थिटा. तर इथे d phi जो असणार आहे तो काय असणार आहे, तर इथे स्केलर क्वांटिटी, आणि ds आणि E हे काय आहे, दोन्ही व्हेक्टर क्वांटिटी आहे. त्यामुळे इथे आपण यांचा जो प्रोडक्ट असणार आहे तो असणार आहे स्केलर प्रोडक्ट. त्यामुळे आपण असू शकतो d phi is equal to E bar dot ds bar, because E cos theta is the component of E along the ds. 11 मध्ये आपण गॉस थेरम बघितला होता. आपल्याला 12th मध्ये ह्या गॉस थेरमचे ऍप्लिकेशन बघायचे आहे. त्यासाठी पहिले आपल्याला गॉस थेरम नेमका काय होता तो समजून घ्यावा लागेल, किंवा त्याला आपण रिवाइज करणार आहे. तर बघा, गॉस थेरमचं स्टेटमेंट तुम्हाला आठवत असेल, दी flux of net electric field through a closed surface in free space equal to the net charge enclosed by the surface divided by epsilon 0. बघा, त्याचं काय असणार आहे, स्टेटमेंट असणार आहे. आणि मग यामध्ये मॅथमॅटिकली आपण तो लिहू शकतो, phi e is equal to plus q upon epsilon 0. यामध्ये आपल्याला नेट इलेक्ट्रिक फील्ड थ्रू दी क्लोज सरफेस काढायचं आहे. आणि ते किती असणार आहे, तर चार्ज एन्क्लोज. तर हा जो सरफेस आहे त्याला म्हणून आपण गॉसियन सरफेस.
आणि या सरफेसने चार्ज एन्क्लोज जो केलेला आहे तो आहे प्लस क्यू डिवायडेड बाय एप्सिलॉन झिरो. एप्सिलॉन झिरो इज परमिटिव्हिटी इन फ्री स्पेस. तर समजा दुसरं कोणतं मटेरियल असेल तर इथे एप्सिलॉन झिरो जो असणार आहे म्हणजे मटेरियल आहे इथे फ्री स्पेस मध्ये दिलेला आहे. फ्री स्पेस त्याला दिलेला आहे. पण फ्री स्पेस नसेल कोणत्या तरी मटेरियल मध्ये जर हा पॉइंट चार्ज असेल तर इथे एप्सिलॉन झिरोच्या ऐवजी एप्सिलॉन असतं आणि दिस एप्सिलॉन इज इक्वल टू एप्सिलॉन झिरो के. पण एअर असेल किंवा फ्री स्पेस असेल किंवा व्हॅक्यूम असेल तर के ची व्हॅल्यू एअर आणि व्हॅक्यूम साठी 1 असणार आहे. मोस्टली आपण जिथे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना जिथे आपल्याला कंडिशन दिली नसणार आहे, मटेरियल मीडियम दिलं नसणार आहे, तेव्हा आपण तिथे एअर किंवा व्हॅक्यूम आहे असं समजणार आहे आणि के ची व्हॅल्यू 1 घेणार आहे. तर बघा यामध्ये आपल्याला हा जो थेरम आहे तो आपण प्रूव्ह पण केला होता. तर हा जो पी पॉइंट असणार आहे तर एक पॉइंट चार्जमुळे कोणत्याही इथे डिस्टन्स आर वरती जर का असेल पी पॉइंट असेल तर तिथे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती असणार आहे ते आपल्याला माहिती आहे. तर बघा the magnitude of electric field intensity at point P on ds due to the charge plus q present at point O inside the closed surface. This is E is equal to 1 upon 4 pi epsilon 0 in bracket plus q upon r square. तर इथे प्रत्येक वेळेस जो काही तुमचा एप्सिलॉन झिरो जो आहे तर एप्सिलॉन झिरो इंटू के असणार आहे इथे, परंतु आपण तो के इथे घेणार नाही कारण की आपण इथे घेतले डिक्लेअर केलेलं आहे का फ्री स्पेस मध्ये आहे, त्यामुळे फक्त काय असणार आहे इथे एप्सिलॉन झिरो असणार आहे. पण बघा इलेक्ट्रिक फ्लक्सची डेफिनेशन आपल्याला माहिती आहे. तर the electric flux through the area ds is d phi is equal to ds e cos theta. तर इथे e ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे. ही e ची व्हॅल्यू जी आहे ही e ची व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे या इक्वेशन मध्ये टाकायची. मग ह्या e ची व्हॅल्यू आपण याच्या इक्वेशन मध्ये टाकली तर आपल्याला काय मिळणार आहे डी फाय इज इक्वल टू ds आपण नंतर घेतला इकडे, हा जो ds आहे हा इकडे नंतर घेतलाय. तर ही e ची व्हॅल्यू असणार आहे, ही e ची व्हॅल्यू आपण टाकली इथे 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 q अपॉन r स्क्वेअर cos थीटा ds. आता यामध्ये ds cos थीटा अपॉन r स्क्वेअर हे जे आहे हे आपण सेपरेट करणार आहे. आता ही जी व्हॅल्यू आहे याला आपण म्हणणार आहे सॉलिड अँगल. तर बघा डी फाय इज इक्वल टू प्लस क्यू अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 ds cos थीटा अपॉन r स्क्वेअर. तर ही जी व्हॅल्यू आहे ही असणार आहे सॉलिड अँगल. हा जो सॉलिड अँगल असणार आहे हा सॉलिड अँगल म्हणजे काय असणार आहे ds cos थीटा अपॉन r स्क्वेअर. इथे आपण लिहू शकतो डी फाय इज इक्वल टू प्लस क्यू अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 इंटू डी ओमेगा. तर बघा the total electric flux crossing through given closed surface is, आता आपल्याला हा जो इलेक्ट्रिक फ्लक्स आहे हे इलेक्ट्रिक फ्लक्स फक्त ह्या एरिया ds मुळे आहे. हा जो एरिया ds आहे ह्या एरिया ds मुळे जे काही फ्लक्स असणार आहे ते इतकं असणार आहे. आपल्याला टोटल जे असणार आहे टोटल नाही का म्हणजे यामध्ये असे सर्व ds आपल्याला घ्यायचे आहे. हे सर्व ds जे आहे हे जर आपण घेतले तर आपल्याला मिळणार आहे टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स क्रॉसिंग गिवन क्लोज सरफेस. तर त्यासाठी आपल्याला काय करायला लागणार आहे सर्व जे काही ds आहे सर्व जे काही डी फाय आहे त्याचं इंटिग्रेशन घ्यावं लागेल आणि मग बाय टेकिंग इंटिग्रेशन ऑफ ऑल डी फाय therefore total electric flux is equal to integration of d phi is equal to क्लोज इंटिग्रेशन. हे जे साइन आहे याला म्हणतात क्लोज इंटिग्रेशन. सरफेससाठी क्लोज सरफेससाठी हे जे साइन आहे ते वापरलं जातं. तर डी फाय ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे क्यू अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0
इंटू डी ओमेगा. तर यामध्ये क्यू अपॉन 4πε0 हे काय आहे, कॉन्स्टंट आहे. त्यामुळे इंटिग्रेशन जे आहे ते फक्त काय असणार आहे, तर सॉलिड अँगलचं असणार आहे. देअरफॉर phi e is equal to q upon 4πε0 क्लोज इंटिग्रेशन ऑफ डी ओमेगा. आणि मग हा जो डी ओमेगा आहे, सर्व जर आपण काय घेतले, सर्व डी फाय घेतले, तर हा जो टोटल अँगल असणार आहे, हा टोटल अँगल तुमचा इंटिग्रेशन ऑफ डी ओमेगा असणार आहे. आणि मग आपण सॉलिड अँगल मध्ये बघितलेलं आहे की हा जो टोटल अँगल असणार आहे, जर आपण काय घेतला, सॉलिड अँगल घेतला, तर हा जो टोटल अँगल जो असणार आहे, तो सॉलिड अँगल तो असणार आहे 4π स्टेरेडियन. सो close integration of d omega is 4π स्टेरेडियन. 4 स्टेरेडियन ची व्हॅल्यू तिथे टाकायची आहे. आणि मग आपल्याला काय मिळणार आहे ते, तर 4π काय होतील, ते कॅन्सल होतील. 4π कॅन्सल होतील आणि शिल्लक राहिलेला आहे क्यू अपॉन एप्सिलॉन 0 इथे शिल्लक राहिलेला आहे. बघा, तर इथे फायनल आपल्याला मिळणार आहे phi e इज इक्वल टू प्लस क्यू अपॉन एप्सिलॉन 0. आपल्याला गॉस लॉचे ऍप्लिकेशन बघायचं. त्याच्यामध्ये पहिलं ऍप्लिकेशन आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू युनिफॉर्मली चार्ज स्पेरिकल सेल और हॉलो स्फेअर. इथे आपल्याला एक हॉलो स्फेअर घ्यायचा आहे किंवा स्पेरिकल सेल घ्यायचा आहे. तर या स्पेरिकल सेल जो आहे, तर याच्यावरती चार्ज जो आहे, टोटल चार्ज जो आहे तो असा आहे प्लस क्यू. आणि आपण म्हटलेलं आहे ए, हा जो स्फेअर आहे याचं नाव आहे ए. आपण ए नाव दिलेलं आहे. याची रेडियस जो आहे ती आहे कॅपिटल आर आणि याच्यावरती चार्ज जो आहे तो आहे प्लस क्यू. आता आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करायची आहे. त्यासाठी आपण जो पॉइंट आहे तो आउटसाइडला घेणार आहे. हा जो आउटसाइडला आपण पॉइंट घेणार आहे, तर आपण जो पॉइंट आहे तो आउटसाइडला जो आहे, आउटसाइडला आपल्याला इथे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करायची आहे. तर हा जो पी पॉइंट आहे, ह्या पी पॉइंटला आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करायची आहे. मग जर आपल्याला हा जो पी पॉइंट आहे आणि हा जो आहे डिस्टन्स आर away from the center of sphere, then to find the electric field intensity at point P at distance r from the center of charge sphere, imagine a concentric Gaussian sphere of radius r, small r, passing through P. Let us ds be the small area around the point P on the Gaussian surface. Due to the symmetry and sphere being concentric, the electric field at each point on the Gaussian surface has some magnitude E, and the areal vector of this surface element is ds, and the electric intensity is directed radially outward. Also, the angle between the direction of E and normal of surface of sphere is 0. Here, this electric field intensity and
दिस इज ds. यांच्यामधला जो अँगल असणार आहे तो 0 असणार आहे. त्यामुळे e cos theta ds जो असणार आहे, cos theta जो असणार आहे तो असणार आहे, थीटा जो असणार आहे तो 0 असणार आहे, त्यामुळे cos theta असणार आहे 1. तर बघा यामध्ये आपण जो स्पेअर घेतलेला आहे, हा जो स्पेअर आहे, हा स्पेअर याच्यावरती चार्ज आपण डिपॉझिट केलेला आहे प्लस क्यू, आणि त्याच्या सराउंडिंगला जो स्पेअर घेतलेला आहे तो गॉसियन स्पेअर आहे, हा इमॅजिनरी स्पेअर आहे. तर यामध्ये जो काही चार्ज डेन्सिटी आहे, आपल्याला हा जो क्यू आहे तो चार्ज डेन्सिटीच्या लँग्वेज मध्ये लिहायचा आहे. तर बघा चार्ज डेन्सिटी सिग्मा मीन्स काय असणार आहे, तर चार्ज पर युनिट एरिया, चार्ज पर युनिट एरिया. आता इथे जो एरिया आहे, टोटल आपण स्पेअर घेतला तर ह्या स्पेअरचा जो सरफेस एरिया असणार आहे तो असणार आहे 4 पाय आर स्क्वेअर. त्यामुळे आपण क्यू जो आहे, क्यू टोटल चार्ज जो आहे तो आपण लिहू शकतो क्यू इज इक्वल टू सिग्मा इंटू 4 पाय आर स्क्वेअर. तर इथे बघा हे जे हा जो स्पेअर आहे, हा स्पेअर आपण ठेवलेला आहे डायइलेक्ट्रिक मीडियम मध्ये ठेवलेला आहे ऑफ परमिटिव्हिटी एप्सिलॉन. तर यामध्ये समजा त्याच्या सराउंडिंगला आपण वेगवेगळे मटेरियल घेतलं, समजा वॉटर घेतलं किंवा केरोसिन घेतलं, तर याची जी परमिटिव्हिटी आहे ती चेंज होणार आहे. पण आपण सुरुवातीला जेव्हा प्रॉब्लेम वगैरे सॉल्व्ह करणार आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला डायइलेक्ट्रिक मटेरियल कोणतं आहे ते दिलं नसेल तर इथे आपण के ची व्हॅल्यू 1 घेणार आहे. के ची व्हॅल्यू 1 एअर आणि व्हॅक्यूम साठी असते. तर आपण इथे डायरेक्ट एप्सिलॉन इज इक्वल टू एप्सिलॉन 0 घेऊ शकतो. तर बऱ्याच ठिकाणी आपण इथे के ची व्हॅल्यू इथे घेणार नाही, पण के ची व्हॅल्यू नसेल तर जे काही स्पेअर आहे तो व्हॅक्यूम किंवा एअर मध्ये असणार आहे. जेव्हा आपण कॅपॅसिटर कन्सेप्ट समजून घेणार आहे त्यामध्ये त्या के च्या व्हॅल्यूला महत्व असणार आहे, डायइलेक्ट्रिक मीडियम जे आहे त्याला महत्व असणार आहे. बघा आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करायची आहे पी पॉइंटच्या इथे. मग ही जी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी जी असणार आहे, तर आपल्याला इलेक्ट्रिक फ्लक्स आपल्याला माहिती आहे, इलेक्ट्रिक फ्लक्सची डेफिनेशन आपल्याला माहिती आहे, आणि ई आणि ds मधला अँगल किती आहे, 0 आहे. therefore by definition of electric flux d phi is equal to e bar dot ds bar, आणि मग ते मॅग्निट्यूड मध्ये लिहिलं तर ds इंटू ई कॉस थिटा, आणि इथे थिटा जो आहे तो थिटा असणार आहे 0. कोणताही आपण इलेमेंट घेतला तर त्यासाठी थिटा असणार आहे 0 डिग्री, आणि त्यामुळे कॉस थिटाची व्हॅल्यू 1 असणार आहे. जर आपण इथे इथला इलेमेंट घेतला तर ह्या इलेमेंट साठी सुद्धा ds आणि e कसे असणार आहे, ओव्हरलॅप असणार आहे. त्यामधला अँगल जो आहे तो 0 असणार आहे. त्यामुळे आपण कोणताही इलेमेंट घेतला तर त्यासाठी थिटाची व्हॅल्यू 0 असणार आहे, आणि कॉस 0 इज इक्वल टू 1. त्यामुळे आपल्याला डी फाय इज इक्वल टू मिळणार आहे ई ds. आणि जर आपल्याला टोटल फ्लक्स काढायचा असेल तर टोटल फ्लक्स साठी आपल्याला हा जो डी फाय आहे त्याचं इंटिग्रेशन घ्यावं लागेल. देन दी फ्लक्स थ्रू दी गॉसियन सरफेस S is इंटिग्रेशन ऑफ ऑल डी फाय, आणि डी फाय ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे ई ds. ती व्हॅल्यू पुट करणार आपण. इथे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय आहे, कॉन्स्टंट आहे, आणि इंटिग्रेशन आहे ते कोणाचं असणार आहे, तर ds असणार आहे, क्लोज इंटिग्रेशन ऑफ ds. आणि मग क्लोज इंटिग्रेशन ऑफ ds घेतलं तर क्लोज इंटिग्रेशन ऑफ ds म्हणजे हे सर्व जे ds आहे हे सर्व ds आपल्याला घ्यायचे आहे. हा ds आहे, त्याच्याप्रमाणे इथला ds, इथला ds, इथला ds, सर्व ds जर आपण घेतले तर आपल्याला काय मिळणार आहे, हा जो गॉसियन सरफेस आहे ह्या गॉसियन सरफेसचं
आपल्याला एरिया मिळणार आहे, सरफेस एरिया मिळणार आहे. आणि स्पेअरचा सरफेस एरिया ज्याची रेडियस स्मॉल आर आहे तर तो किती असणार आहे, तर बघा यामध्ये आपण लिहू शकतो क्लोज इंटिग्रेशन ऑफ ds इज इक्वल टू सरफेस एरिया ऑफ स्पेअर. कोणता स्पेअर, तर गॉसियन स्पेअर की ज्याची रेडियस आर आहे तो असणार आहे 4πr². So d phi is equal to E into 4πr². आणि आपल्याला गॉस थेरम पण माहिती आहे. तर अकॉर्डिंग टू गॉस थेरम phi is equal to q upon epsilon 0. इथे सांगितलंय k ची व्हॅल्यू जी आहे इथे काय असणार आहे, k ची व्हॅल्यू 1 असणार आहे. ती घेतली तरी चालेल किंवा नाही घेतली तरी चालेल. तर इथे q अपॉन एप्सिलॉन घेतलं, एप्सिलॉन 0 घेतलं तरी चालेल किंवा q अपॉन एप्सिलॉन 0 k घेतलं तरी चालेल. फ्रॉम इक्वेशन 1 and 2, इक्वेशन 1 and 2 जर आपण कम्पेअर केले तर आपल्याला E ची व्हॅल्यू मिळेल बघा, E is equal to q upon 4π epsilon 0 k r². सिन्स q is equal to, q ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. आता ही जी आहे हे आपल्याला चार्ज डेन्सिटीच्या लँग्वेज मध्ये लिहायचं आहे. हे झालं आपलं फायनल इक्वेशन. दिस गिव्स द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऍट पॉइंट P. आणि हे जे आहे हे आपल्याला चार्ज डेन्सिटीच्या लँग्वेज मध्ये पाहिजे नसेल तर आपण q ची व्हॅल्यू काय करू शकतो, सिग्मा इंटू 4πr². मग ही जी व्हॅल्यू आहे ती आपण याच्यामध्ये पुट केली तर इथे 4π कॅन्सल होतील आणि आपल्याला मिळेल E इज इक्वल टू सिग्मा r² अपॉन एप्सिलॉन 0 k r². तर हे दोन्ही इक्वेशन जे आहे हे दोन्ही इक्वेशन सेमच आहे. दोन्ही इक्वेशन कसे आहे, सेम आहे. फक्त हे जे इक्वेशन आहे इन टर्म ऑफ सिग्मा आहे आणि हे जे इक्वेशन आहे इन टर्म ऑफ चार्ज आहे. तर आपल्याला प्रॉब्लेम मध्ये नेमकं काय दिलेलं आहे, चार्ज दिला असेल तर हे इक्वेशन आपण यूज करणार आणि जर सिग्मा दिला असेल, सरफेस चार्ज डेन्सिटी दिली असेल तर आपण हे इक्वेशन यूज करणार. तर यामध्ये दोन केसेस आपण बघणार आहे. फर्स्ट केस, इफ पॉइंट P लाइज ऑन द सरफेस ऑफ चार्ज स्फेअर. जर हा जो P पॉइंट आहे हा P पॉइंट कुठे असेल, याचा हा जो तुमचा स्फेअर आहे याच्या सरफेस वरती असेल तर r इज इक्वल टू r, स्मॉल r इज इक्वल टू कॅपिटल R. या इक्वेशन मध्ये आपण ती व्हॅल्यू पुट करणार आणि मग आपल्याला बघा ह्या इक्वेशन मध्ये आपण r ची व्हॅल्यू, स्मॉल r ची व्हॅल्यू कॅपिटल R घ्यायची आहे. कॅपिटल R ची व्हॅल्यू घेतली तर इथे r² कॅन्सल होणार. फायनल आपल्याला मिळणार आहे सिग्मा अपॉन एप्सिलॉन 0 k. किंवा वरच्या इक्वेशन मध्ये जे इक्वेशन आहे या इक्वेशन मध्ये स्मॉल r ची व्हॅल्यू आपण जर कॅपिटल R घेतली तर आपल्याला मिळणार आहे E इज इक्वल टू q अपॉन 4π epsilon 0 k r². आणि जर पॉइंट जो आहे आपण जो पॉइंट घेणार आहे इनसाइड द स्फेअर असेल, if point P lies inside the charge sphere, since there is no charge inside, so sigma is equal to 0, then the electric field intensity also 0. ठीक आहे, आपण स्फेअरचा एक प्रॉब्लेम बघूया. A sphere of radius 10 centimeter carries a charge of 1 microcoulomb. Calculate the electric field. First, at distance 30 centimeter from the center of sphere. Second,
at the surface of sphere and finally at distance 5 centimeter from the center of sphere. आपल्याला एक स्पेअर दिलेला आहे. हा जो स्पेअर आहे त्यावरती चार्ज आहे, समजा पॉझिटिव्ह चार्ज ते आपण डिपॉझिट केलेला आहे. आणि हा जो चार्ज आहे हा चार्ज Q इज इक्वल टू 1 मायक्रोकुलम आहे. तर आता इथे हा जो स्पेअर आहे हा स्पेअर कुठे ठेवलाय आपल्याला दिलेला नाहीये, त्यामुळे आपण असं कन्सिडर करणार आहे की हा एअर मध्ये ठेवलेला आहे. आणि एअर मध्ये ठेवला असेल तर इथे के ची व्हॅल्यू असणार आहे 1. डायलेक्ट्रिक मटेरियल आपण दिलेलं नाहीये. डायलेक्ट्रिक मटेरियल दिलेलं नसेल तर के ची व्हॅल्यू आपण 1 घेणार आहे. तर बघा, आणि याची जी रेडियस आहे, जी रेडियस आहे ही आहे 10 सेंटीमीटर. तर आपल्याला जो काही पॉइंट दिलेला आहे हा पी पॉइंट, हा पी पॉइंट नाही का फर्स्ट याच्यामध्ये ही जी आर्च व्हॅल्यू आहे ती असणार आहे 30 सेंटीमीटर. आणि सेकंड जो पॉइंट आहे तो कुठं आहे तर इथे आहे, या स्पेअरच्या सरफेस वरती आहे. पहिले आपण काय काय दिलंय ते लिहून घेऊया. Q is equal to 1 microcoulomb. 1 microcoulomb means 10 raised to minus 6 coulomb. नंतर K ची व्हॅल्यू 1 दिलेली आहे. नंतर आपल्याला लागणार आहे एप्सिलॉन 0 ची व्हॅल्यू. परमिटिव्हिटी व्हॅल्यू जी असणार आहे इन फ्री स्पेस ती असणार आहे 8.85 into 10 raised to minus 12 कुलॉम स्क्वेअर पर न्यूटन मीटर स्क्वेअर किंवा फॅराड पर मीटर. आणि आपल्याला बऱ्याच कॅल्क्युलेशन मध्ये ही जी व्हॅल्यू लागणार आहे 1/4 एप्सिलॉन 0 ची व्हॅल्यू, ते एवढं सॉल्व करण्यापेक्षा आपण ही जी व्हॅल्यू आहे ही पाठ जर केली तर आपल्याला बऱ्याच ठिकाणी उपयोगी पडणार आहे. 1/4 एप्सिलॉन 0 ची व्हॅल्यू असणार आहे 9 into 10 raised to 9 न्यूटन मीटर पर कुलॉम स्क्वेअर. तर बघा, फर्स्ट कंडिशन मध्ये आर ची जी व्हॅल्यू असणार आहे ती असणार 30 सेंटीमीटर. तर बघा, द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आर इज, तर फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे इज इक्वल टू 1/4 एप्सिलॉन 0 क्यू अपॉन आर स्क्वेअर. इथे क्यू ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, क्यू ची व्हॅल्यू माहिती आहे, आर ची व्हॅल्यू माहिती आहे. आर ची व्हॅल्यू असणार आहे 30 सेंटीमीटर. तर क्यू जो आहे तो आपल्याला आपण त्याचं SI मध्ये कन्वर्जन करून घेतलं, परंतु आर जो आहे तो आपल्याला 30 सेंटीमीटर घेतलेला आहे आणि 30 सेंटीमीटर याचं आपल्याला SI मध्ये कन्वर्जन करायचं आहे. 30 सेंटीमीटर म्हणजे असणार आहे तर 0.3 मीटर. तर हे सर्व व्हॅल्यू जे आहे ते आपण या इक्वेशन मध्ये पुट करणार आणि पुट केल्यावरती आपल्याला अशा प्रकारे मिळणार आहे. E is equal to 9 into 10 raised to 9 into 1 into 10 raised to minus 6 upon 0.3 square. तर इथे 10 raised to 9 आणि 10 raised to minus 6 यांची काय होणार आहे ऍडिशन. ऍडिशन झाल्यावरती 9 प्लस मायनस 6 मिळणार आहे आपल्याला तर +3 आणि 0.3 त्याचा स्क्वेअर असणार आहे 0.09. बघा, यामध्ये आपण अशा प्रकारे सॉल्व करू शकतो. तर यामध्ये हे जे आहे हा जो 9 आहे इथे आपण हा जो डेसिमल पॉइंट आहे इकडे जर या बाजूला शिफ्ट केला तर
किती असणार आहे इंटू 10⁻⁻2 येईल आणि 10⁻⁻2 जर वरती गेले तर ते होणार आहे +2 आणि +2 आणि 10⁻³ होणार आहे 10⁻5 आणि 9 काय होईल ते कॅन्सल होईल. तर बघा 9/9 इंटू 10⁻5 तर 9 काय होणार आहे गेट कॅन्सल आणि फायनल मिळणार आहे E इज इक्वल टू 10⁻5 न्यूटन पर कुलॉम. तर हे जे आहे हे इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं युनिट असणार आहे. अजून एक युनिट आहे इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं ते असणार आहे व्होल्ट पर मीटर. परंतु आपल्याला इथे व्होल्टेजची वगैरे कोणती टर्म आलेली नाहीये त्यामुळे आपण हे जे आहे कोणतं यूज केलं तरी चालणार आहे. परंतु इथे आता व्होल्टेजची कोणती टर्म आलेली नाहीये त्यामुळे आपण न्यूटन पर कुलम हे युनिट इथे यूज करणार आहे. नंतर सेकंड सिच्युएशन मध्ये जो पॉइंट आहे तो पॉइंट कुठं असणार आहे ऑन दी सरफेस ऑफ स्फेअर. म्हणजे इथे आपल्याला आर ची जी व्हॅल्यू आहे ती आर ची व्हॅल्यू आपण घेणार आहे 10 सेंटीमीटर. बाकी सर्व कॅल्क्युलेशन आहे ते सेम असणार आहे. तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऑन दी सरफेस ऑफ स्फेअर हियर कॅपिटल आर इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. 10 सेंटीमीटर मीन्स 0.1 मीटर. फॉर्म्युला तोच राहणार आहे आणि फक्त आर ची जी व्हॅल्यू आहे ती 0.1 असणार आहे. बाकी सर्व व्हॅल्यू सेम असणार आहे. इथे सुद्धा पुन्हा जो 0.01 आहे त्याला फक्त आपण 1 केलं तर 10⁻² आणि तो वरती 10⁻² वरती गेल्यावर 10⁻+2 होणार आहे आणि आपल्याला मिळणार आहे 9 × 10⁻5. जसं आपल्याला मिळणार आहे 9 × 10⁻5 न्यूटन पर कुलम. आणि थर्ड कंडिशन मध्ये ॲट अ डिस्टन्स 5 सेंटीमीटर फ्रॉम दी सेंटर ऑफ स्पेअर. हा सेंटर आहे या सेंटर पासून हा जो पॉइंट आहे कुठं आहे 5 सेंटीमीटर. 5 सेंटीमीटर म्हणजे हा जो पॉइंट असणार आहे इनसाइड दी स्पेअर असणार आहे आणि जर पॉइंट कुठे असेल इनसाइडला असेल तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी 0 असते. त्यामुळे आपण लिहू शकतो E at 0.5 centimeter away from the center that is inside the sphere. So therefore E is equal to 0.